ज्या मागणीसाठी देशातील विद्यार्थी पेटून उठलाय ते तर पूर्ण होणारच नाहीये। म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणारच नाहीयेत अशी माहिती सध्या सूत्रांकडून समोर आली आहे। यावर सरकारनं काय कारण दिलंय आणि जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला नाही तर सध्या देशभरात आंदोलनाची जी आग पेटली आहे ती अधिक भडकण्याची शक्यता आहे। ही संतापाची जी लाट आहे याला सरकार कशा प्रकारे सामोरं जाणार? चला याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया। नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणामध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सरकारची भूमिका समोर आली आहे। या भूमिकेनुसार सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही असं सध्या कळत आहे। दुसरीकडे जंतर मंतरवर ठिय्या मांडून बसलेले विद्यार्थी आणि आंदोलक मात्र ना राजीनामा ना तडजोड या भूमिकेवर ठाम आहे। एकीकडे सरकारच्या नो रेझिग्नेशनच्या पवित्र्यामुळे विरोधकांना मोठं राजकीय शस्त्र आयतं मिळालंय, तर दुसरीकडे आंदोलकांनी हे आंदोलन देशभरामध्ये पसरवण्याचा इशारा दिलाय। मग आता प्रश्न असा आहे की सरकार या विद्यार्थ्यांची समजूत कशी काढणार? जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला नाही तर हे आंदोलन संपूर्ण देशभरमध्ये पेटण्याची शक्यता आहे। सरकारी सूत्रांनी स्पष्ट केलं आहे की शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवतच नाही। सरकारच्या मते अशा वेळी राजीनामा देणे म्हणजे समस्येवर तोडगा काढण्याऐवजी जबाबदारीपासून पळ काढण्यासारखं आहे म्हणतात। संबंधित मंत्र्यानं त्याच मंत्रालयाचा विभाग सांभाळत घडलेल्या चुका परत न करणे, जनतेनं दिलेल्या जनादेशाचं काम करण्यासाठी आहे, ते प्रतिकात्मक पावलं उचलण्यासाठी आहे असा दावा सरकारने केलेला आहे। आता प्रश्न पडतो, सरकार इतक्या ठामपणे राजीनामा नाही असं का म्हणतंय? यामागे काही कारणं असू शकतात। पहिलं कारण, जर सरकारने विद्यार्थ्यांच्या दबावाखाली मंत्री बदलला तर त्याचा संदेश असा जाऊ शकतो की मोठं आंदोलन करा आणि सरकार निर्णय बदलतं। हा पायंडा सरकारला पाडायचा नाहीये। दुसरं कारण, जर आज धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला तर उद्या कोणत्याही मोठ्या आंदोलनात विरोधक प्रत्येक मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करतील। सरकारला हा राजकीय संदेश टाळायचा आहे। तिसरं कारण, सरकारला कदाचित वाटत असेल की काही दिवसांनी आंदोलनाची तीव्रता कमी होईल, माध्यमांचं लक्ष दुसऱ्या विषयांकडे जाईल आणि परिस्थिती आपोआप शांत होईल। ही रणनीती याआधी अनेक आंदोलनांमध्ये वापरली गेलेली आहे, पण इथे ही रणनीती काम करेल असं सध्या तरी परिस्थिती पाहता वाटत नाही। आता सरकारनं काय करण्याची तयारी केलेली आहे माहिती आहे का? NTA मधील संस्थात्मक सुधारणा करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। परीक्षा मंडळातील म्हणजेच NTA त्रुटींची एक व्यापक यादी तयार केली जाणार। म्हणजे काय त्याच्यामध्ये त्रुटी आहेत त्याची एक यादी तयार केली जाईल। पेपर फुटीच्या नेटवर्कवर कारवाई केली जाईल आणि पेपर फुटीमध्ये सामील असलेल्या अनेक टोळ्यांना उद्ध्वस्त करण्यात येईल। या प्रकारची नियोजन सरकारकडून करण्यात आलं आहे। कडक कायदे करण्याची तयारी दाखवण्यात आली आहे। भविष्यामध्ये असे प्रकार रोखण्यासाठी सुधारात्मक उपाययोजनांवर केंद्र सरकारनं भर दिला आहे। थोडक्यात काय आहे तर सरकारचा भर व्यक्तिगत राजीनाम्यापेक्षा संस्थात्मक सुधारणेवर आहे। पण सरकारचा हा दावा आंदोलक विद्यार्थ्यांना शांत करू शकेल का? हाच तर मोठा प्रश्न आहे। आंदोलनकर्त्या संस्था आणि विद्यार्थ्यांनी सरकारला सादर केलेल्या पत्रामध्ये आपल्या मागण्या स्पष्ट केल्या आहेत आणि यात कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही असा सडेतोड इशारा देण्यात आला आहे। त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत माहिती आहे? शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा, नीट परीक्षेच्या तणावामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना भरपाई द्या, आंदोलक विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या। जर सरकारने विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेतल्या नाहीत तर काय होऊ शकतं? चला याबाबतच्या काही शक्यता आहेत त्याही जरा मी तुम्हाला समजून सांगतो। आंदोलन दिल्लीपुरतं मर्यादित राहणार नाही। देशभरातील विद्यापीठं, महाविद्यालयं, सर्व ज्या काही स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आहेत यामध्ये ते सहभागी होऊ शकतात। विशेषतः सोशल मीडियामुळे एखादं आंदोलन काही तासात राष्ट्रीय स्वरूप घेऊ शकतं, हे आधीच आपण पाहिलंय आणि ते आणखी तीव्र आणि व्यापक होऊ शकतं येत्या काळामध्ये, शक्यता आहे ही पहिली। दुसरी काय शक्यता आहे? विरोधी पक्ष या आंदोलनाला आणखी मोठा राजकीय मुद्दा बनवू शकतात, कारण विद्यार्थी हा प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाचा मतदार वर्ग असतो आणि आताचे हे जे जेनझी आहेत ते 3 वर्षानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत। त्यामुळे जो पक्ष विद्यार्थ्यांच्या बाजूने उभा राहील त्याला राजकीय फायदा होऊ शकतो अशी त्यांची गणितं असू शकतात। आता आपण या परिस्थितीतील 3 प्रमुख शक्यता आणि आव्हानं काय असू शकतात तेही जाणून घेऊ। पहिली शक्यता, सरकार विद्यार्थ्यांची समजूत कशी काढणार? हा सर्वात मोठा आणि पहिला प्रश्न आहे। जर राजीनामा द्यायचाच नाहीये
तर सरकार विद्यार्थ्यांचा रोष कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या घोषणा करू शकते, जसे की NTA रचनेमध्ये आमूलाग्र बदल, उच्चस्तरीय समितीची स्थापना, भविष्यातील परीक्षा अधिक पारदर्शक करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे वगैरे वगैरे. पीडित विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या समस्या ऐकण्यासाठी थेट संवादाची वेळ देऊ शकते. पण केवळ आश्वासनांवर विद्यार्थी थांबतील का, हा मोठा प्रश्न आहे. आता दुसरी शक्यता अशी आहे की दुसरा प्रश्न असा उपस्थित होतो की आंदोलन संपूर्ण देशात पेटणार का? जंतर मंतर हे आता केंद्रस्थान बनलेलं तर आहे. जर सरकारनं ताठर भूमिका कायम ठेवली तर हे आंदोलन केवळ दिल्लीपुरतं मर्यादित न राहता राज्यांमधील विद्यापीठांपर्यंत पोहोचू शकतं. लाखोंच्या संख्येनं नीट परीक्षा देणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक रस्त्यावर उतरलेले आहेतच. तर देशात मोठा गदारोळ माजण्याची शक्यता यातून नाकारता येत नाही. तिसरी शक्यता, राहुल गांधींसह संपूर्ण इंडिया आघाडीनं या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. संसदेच्या अधिवेशनामध्ये आणि रस्त्यावर या मुद्द्यावरून सरकारला घेण्याची विरोधकांची पूर्ण तयारी आहे. या राजकीय दबावामुळे सरकारला हा मुद्दा केवळ प्रशासकीय न ठेवता राजकीयदृष्ट्याही अत्यंत संवेदनशीलतेनं हाताळावा लागणार आहे. बरं, नीट परीक्षा गैरव्यवहार हा केवळ राजकीय आरोप प्रत्यारोपांचा विषय उरलेला नाही आहे. हा लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आणि त्यांच्या वर्षानुवर्षांच्या मेहनतीचा प्रश्न आहे. एकीकडे सरकार संस्थात्मक सुधारणांचे आश्वासन देऊन राजीनामा टाळण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे विद्यार्थी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनाम्यावर ठाम आहेत. मात्र इथे विद्यार्थ्यांसमोरही एक मोठं आव्हान असणार आहे. कोणतंही आंदोलन जितकं लांबत जातं ना, तितकं ते शांततापूर्ण ठेवणं कठीण होत जातं. जर कुठे हिंसा झाली, कायद्याचं उल्लंघन झालं किंवा सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं तर सरकारला कठोर कारवाई करण्याचा आधार मिळू शकतो. म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी ही आंदोलनाची नैतिक ताकद टिकवणं तितकंच महत्त्वाचं आहे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, हा संघर्ष आता फक्त एका मंत्र्याच्या राजीनाम्याचा राहिलेला नाही आहे. हा संघर्ष परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासाचा आहे. विद्यार्थ्यांना खात्री हवी आहे की त्यांचा अभ्यास, त्यांची मेहनत आणि त्यांचं भविष्य कोणत्याही पेपर फुटीच्या टोळीमुळे उद्ध्वस्त होणार नाही. जर सरकारनं आंदोलकांशी चर्चा करून संवादाचा मार्ग शोधला नाही तर येत्या दिवसामध्ये हा गदारोळ आणखी वाढण्याची चिन्ह आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं पुढे काय होईल, तुमचं मत याबाबत काय ते कमेंट करून नक्की सांगा. आणि सरकारने जी काही भूमिका घेतलेली आहे की राजीनामा न घेता थेट मंत्र्याला त्या विभागात ठेवून त्यात सुधारणा करायला लावणे आणि त्यातून विद्यार्थ्यांची समजूत काढणे, हे तुम्हाला पटतंय का, हे देखील कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढील नव्या एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. नमस्कार.